नमस्कार सर्वांना. बांधकाम कामगार यावर्षी स्कॉलरशिप ज्याही लोकांनी भरलेली नाहीये, त्यांनी लवकरात लवकर स्कॉलरशिप भरून घ्या. कारण स्कॉलरशिपचा फॉर्म या वर्षीचा फक्त मार्चपर्यंत 31 मार्चपर्यंतच तुम्ही भरू शकता. 31 मार्च नंतर तुम्ही स्कॉलरशिपचा चालू वर्षाचा फॉर्म भरू शकत नाही. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असतं. त्याच्यामुळं ज्या बांधकाम कामगारामध्ये ऍक्टिव्ह नोंदणी झालेली आहेत आणि ज्यांना आपल्या मुलांची स्कॉलरशिप भरायची आहेत, अशा बांधकाम कामगारांनी लवकरात लवकर मार्चच्या आत म्हणजेच 31 मार्चच्या आत तुमची स्कॉलरशिप भरायची आहेत. जेणेकरून तुम्हाला या बांधकाम कामगाराच्या योजनेचा जो स्कॉलरशिपचा लाभ आहे तो तुम्हाला भेटणार आहे. बांधकाम कामगाराच्या स्कॉलरशिपमध्ये बरेच सारे बदल केलेले आहेत. ते जर बदल लक्षात घेतले तरच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहेत. अन्यथा तुम्हाला बांधकाम कामगारामध्ये फॉर्म भरता येणार नाहीये. काय आहेत बदल? चला जाणून घेऊया. बांधकाम कामगारामध्ये सर्वप्रथम महत्वाचा असा बदल झालेला आहे. बांधकाम कामगारामध्ये जर तुमच्या मुलांचा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे स्कॉलरशिपचा, तर त्यांच्या तो ज्या शाळेमध्ये ज्या कॉलेजमध्ये त्याचं ऍडमिशन आहे तिथून तुम्हाला सरळ आयडी, एक आधार नंबर सारखा एक आयडी तुमच्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये जिथं तुमचे मुलगे शिकत आहे तिथं जनरेट होत असतो. त्याला म्हणतात सरळ आयडी. तर तो सरळ आयडी इथं दिसत असत तुम्हाला. अशा पद्धतीने सरळ आयडी तुम्हाला तुमच्या शाळेकडून तुमच्या कॉलेजकडून जिथं तुम्ही शिकत आहात तिथून तुम्हाला घ्यायचा आहे. तो घेतल्यानंतर तुमचा कॉलेजचा इथं सरळ आयडी ऑनलाईन टाकल्यानंतर तुमच्या शाळेची पूर्ण माहिती तुमची माहिती येते. त्यानंतरच तुम्हाला फॉर्म भरता येतो. त्याच्यामुळं कॉलेजचा जे डॉक्युमेंट घेताना तुम्हाला जर तुम्ही 10वीच्या वर फॉर्म भरताय तर तुम्हाला तुमचं आयडेंटिटी कार्ड, तुमचं कॉलेजचं बोनाफाईड, कॉलेजची ईमेल आयडी, कॉलेजचा पत्ता, कॉलेजचं नाव, तुमची डिग्री, कॉलेजचा ऍड्रेस, तुमचा कोणतं पदवीधर आहे, कोणती डिग्री घेत आहेत, हे सगळं माहिती घ्यायचीच आहे. त्यासोबतच तुम्हाला सरळ आयडी सुद्धा आता कॉलेजकडून घेणं बंधनकारक आहे. तरच तुम्हाला तुमच्या शिष्यवृत्तीचा फॉर्म भरता येणार आहे. त्यासोबतच तुम्हाला आता खाली जर तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड करतात त्याच्यामध्ये तुमचे आयडेंटिटी कार्ड असेल, बोनाफाईड असेल, राशन कार्ड असेल, तुमचं ज्या बांधकाम कामगाराची नोंदणी आहे त्यांचं बँक पासबुक असेल, हे सगळे डॉक्युमेंट तुम्ही ऍड करतात. त्यासोबतच तुम्हाला आता सोय घोषणापत्र तुम्हाला ऍड करायचं आहे. ते सोय घोषणापत्राची डॉक्युमेंट डाउनलोड प्रिंट करायची आहे. त्याच्यावर सर्व माहिती योग्यरित्या भरायची आहेत आणि ते सुद्धा तुम्हाला अपलोड करायचं आहे. जर तुम्ही सोय घोषणापत्र अपलोड केलं नाही तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार आहे. त्याच्यामुळं फॉर्म भरताना या काळजी नक्कीच घ्यायची आहे. तुम्हाला तुमचं सोय घोषणापत्र अपलोड करायचं आहे आणि सोय घोषणापत्र हे सगळे डॉक्युमेंट PDF स्वरूपात चांगल्या पद्धतीने अपलोड करायचे आहेत. हे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुमचा फॉर्म ऑनलाईन करायचा आहे. ऑनलाईन केल्यानंतर काही दिवसाने तुम्हाला थंबची अपॉइंटमेंटची तारीख येते. त्या दिवशी तुम्हाला तालुका केंद्रावर अपॉइंटमेंट घेऊन सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन तिथं तुमची डॉक्युमेंट पडताळणी होते. तिथं पडताळणी केल्यानंतर तुमचा फॉर्म 3 ते 4 महिन्यानंतर तुम्हाला अप्रूव्हल येतो आणि अप्रूव्हल झाल्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये 15 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये ते पैसे जमा होतात. तर अशा पद्धतीने बांधकाम कामगाराच्या स्कॉलरशिपची ही प्रोसेस आहे. तर लवकरात लवकर ज्या बांधकाम कामगारांची स्कॉलरशिप मुलांची राहिलेली आहे, ज्यांच्या ऍक्टिव्ह नोंदणी आहेत, अशांनी लवकरात लवकर मार्च महिना संपेपर्यंत स्कॉलरशिप भरून घ्यायची आहे. धन्यवाद.